आणि बायबल सांगतं तो येईल आणि आपल्याला सगळ्यांना घेऊन जाईल. हालेलुया. रोज त्याच्या येण्याची आपण वाट पाहिली पाहिजे. धन्य ते लोक जे रोज त्याच्या येण्याची वाट पाहतात. हालेलुया. आणि प्रभू त्यांना घ्यायला लवकर येईल. हालेलुया. तो प्लीज पहा, आपल्याकडे प्रे टावर देखील आहे. रोज प्रे टावर चालू आहे. वेळ वाया घालू नका. या जगाशी नातं जोडू नका. जेवढं जमेल तेवढं तुम्ही आणि मी प्रभूमध्ये असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. कारण बायबल सांगतं येशू चोरासारखा येणार आहे. तुम्हाला आणि मला घ्यायला चोरासारखा येणार आहे. आणि ज्यावेळेस तो येईल आपण विश्वासात सापडलो पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. सो प्रेज वर्शिप सेंटर देखील देवाच्या कृपेने उघड आहे. तुमच्या कुटुंबातर्फे आठवड्यातून एकदा तुम्ही या प्रे टावरच्या बहिणीला भेटा आणि 1 तास तिथे येऊन स्तुती आराधना करा. 12 तास स्तुती आराधना प्रभूला जाणार आहे आणि देव मोठमोठे कार्य करेल. की लोक विश्वास ठेवतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाची इच्छा आहे की त्याच्या लेकरांनी रोज आणि रोज ख्रिस्तामध्ये पुढे आणि पुढे गेलं पाहिजे. यस आमेन. बोलिया माझ्या वगैरे देवाची इच्छा आहे. देवाची इच्छा आहे त्याच्या लेकरांनी रोज आणि रोज प्रभू येशू मध्ये पुढे आणि पुढे गेलं पाहिजे. पुढे आणि पुढे गेलं पाहिजे. मागे नाही. म्हणा मागे नाही. मला माहित नाही तुम्हाला कुठल्या गोष्टी पुढे जाऊ देत नाहीये. आज त्या गोष्टी येशूच्या नावात तुटल्या पाहिजेत. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला माझ्या वगैरे देवाची इच्छा आहे. प्रभू येशू मध्ये मी रोज आणि रोज पुढे आणि पुढे विश्वासामध्ये कृपेमध्ये ज्ञानामध्ये प्रार्थनेमध्ये त्याच्या कार्यामध्ये आत्मे जिंकण्यामध्ये पुढे पाहिजे. पुढे आणि पुढे पाहिजे. मे बी 2023 पर्यंत तुम्ही ख्रिस्तामध्ये पुढे नसेल चालात. आज प्रभूला सांगा प्रभू ती सगळी शक्ती मी येशूच्या नावात तोडत आहे. यस आमेन. मी पुढे जाणारा व्यक्ती बनेल. यस. कारण माझा येशू मला घ्यायला येणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. म्हणा मी येशू ख्रिस्तामध्ये मागे नाही हटणार. मी पुढे जाणार आहे. रोज एव्हरी डे रोज आणि रोज मी पुढे जाणार आहे. शुक्रवारी आम्ही साताऱ्यामध्ये होतो. देवाने महान कार्य केलं. साताऱ्यातील लोक आपल्याला बघतात. सगळे खूपशे लोक युट्यूब वरती बघतात. प्रेज द लॉर्ड. 12 तास तिथे उपास प्रार्थना होती आणि तिथं आम्हाला प्रीचिंगला बोलवलं होतं आणि देवाने महान कार्य केलंय. त्यांची इच्छा आहे 3 दिवस साताऱ्यामध्ये मोठी मीटिंग ठेवायची. की लोकांना माहित आहे की देव त्याच्या लोकांद्वारे मोठं कार्य करू इच्छितो. म्हणा देवाची इच्छा आहे. म्हणा देवाची इच्छा आहे. मी मोठ्या गोष्टी त्याला मागाव्यात. मी लहान मागू नये. माझ्यापेक्षा जास्ती कल्पनेपेक्षा विचारांपेक्षा जास्ती मोठ्या गोष्टी मी देवाकडे मागाव्या. कारण माझा देव लहान नाहीये. म्हणा तो स्वर्गात मावत नाही. आकाश त्याचं सिंहासन आहे. पृथ्वी त्याचं पदासन आहे. एवढ्या मोठ्या देवाचं मी लेकरू आहे. सो देवाची इच्छा आहे. मी मोठ्या गोष्टी मागाव्यात. हालेलुया. ही लोक समज में आ रहा है. तुम्हाला कळतंय देवाचं वचन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो ह्या देवाची इच्छा आहे तुम्ही ख्रिस्तामध्ये पुढे जावं. यस आमेन. हालेलुया. बायबल सांगते एक दिवशी मोशे लोकांना काय म्हणाला. निर्गम 14 मध्ये जाऊया. ऐका देवाचं वचन. निर्गम 14. ज्यांच्याकडे बायबल आहे त्यांनी कृपा करून काढूया. निर्गम 14 प्लीज वाचूया. ऐका देवाचं वचन. निर्गम 14 मध्ये आपण आहोत. देवाच्या वचनाकडे आपण येऊया. तर तुमच्याकडे बायबल आहे तुम्ही आशीर्वादित आहात. तर तुमच्याकडे बायबल नाहीये तर तुम्ही एक बायबल घेतलं पाहिजे. कारण देवाचं वचन माणसाला रोज बदलणार आहे. यस आमेन. बोलिया माझ्या वगैरे देवाचं वचन मला रोज बदलणार आहे. म्हणा जितकं मी देवाचं वचन ऐकेल तितकं मी बदललो जाईल. हालेलुया. वाचूया प्लीज कृपा करून ऐकूया. निर्गम 14 10 वचनाच्या पुढे. आणि फारो जवळ आला तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी आपले डोळे वर केले आणि पहा मिस्री आपल्या मागे चाल करून येत आहेत असे पाहिले. तेव्हा इस्रायलाच्या संतानांनी फार भिवून परमेश्वराकडे आरोळी केली. नाही का इस्रायल लोक ज्या तांबड्या समुद्रापाशी आले त्या ठिकाणी हे सर्व गोष्टी झाल्या.
आणि पुढे असलेलं आहे. आणि ते मोशेला म्हणाले, हा, मिस्रात थडगी नव्हती म्हणून तू आम्हाला रानात मरण्यासाठी आणले काय? ओके. तू आम्हाला मिस्रातून आणून आम्हास हे काय केले? ओके. आम्ही मिस्रात जी गोष्ट तुझ्याशी बोललो ती हीच की नाही? आम्ही म्हणालो आम्हाला असू दे, म्हणजे आम्ही मिस्र्यांची चाकरी करू, कारण आम्ही रानात मरावे यापेक्षा मिस्र्यांची चाकरी करणे आम्हाला बरे आहे. हालेलुया. किती लोकांना देवाचं वचन ऐकू येत आहे ना? पुढे असलेलं आहे. तेव्हा मोशे लोकांना म्हणाला, हा, भिवू नका, स्थिर उभे राहा. स्थिर उभे राहा. काय राहा? स्थिर. हा. आणि परमेश्वराचे तारण हा, जे तो आज तुमच्या करिता करणार आहे ते पहा. ओके. पुढं. कारण आज तुम्ही या मिस्रांना पाहिले, त्यांना तुम्ही पुन्हा कधीही पाहणार नाही. पुढे असलेलं आहे. परमेश्वर तुम्हासाठी लढाई करील. ओके. आणि तुम्ही उगेच राहाल. उगेच राहा. आणि परमेश्वर मोशेशी बोलला, तू मला का हाक मारतोस? हा, इस्रायलाच्या संतानास सांग की तुम्ही पुढे चला. पुढे चाला. तुम्ही पुढे चला. इस्रायलच्या संतांना देव म्हणतो तुम्ही पुढे चला. बोलिये माझे देव म्हणाला मागे नाही, मिस्रात नाही, मिस्रात नाही, म्हणा फारो जवळ नाही, फारो जवळ नाही, पुढे चाला. पुढे चला. म्हणा पुढे चाला. पुढे चला. बिलीवर, ज्या काही गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून ख्रिस्तामध्ये थांबवत आहे, तुम्ही अधिकार घेतला पाहिजे. यस. म्हणलं पाहिजे प्रभू येशूच्या नावात त्या गोष्टी मी नाश करत आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या काही गोष्टी, मग ते तुमची मैत्रीण असो, मित्र असो, तुमचं मोबाईल असो, तुमचं कुणी नातेवाईक असो, जग असो, वासना असो, या काही असो, कट देम अप. त्यांना कट केलं पाहिजे आणि आपण ख्रिस्तामध्ये पुढे गेलं पाहिजे. यस. आमेन. की लोकांना देवाचं वचन कळतंय. आपले पवित्र हात वर करा, म्हणा प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात मी मागे नाही गेलो पाहिजे, मी मागे नाही गेलो पाहिजे, मी ख्रिस्तामध्ये पुढे गेलो पाहिजे, मी ख्रिस्तामध्ये पुढे गेलो पाहिजे, असं माझं जीवन पाहिजे, असं माझं जीवन पाहिजे. देव म्हटला मोशेला, त्यांना सांग समुद्र पुढे, फारो मागे, घाबरू नका, तुम्ही कुठे चाला, पुढे चाला, तुम्ही कुठे चाला, पुढे चाला, तुम्ही पुढे चाला. का? कारण की ज्यावेळेस आपण पुढे चालतो, ज्यावेळेस आपण पुढे जातो, आपण देवाची इच्छा पूर्ण करणारे होतो. यस. आमेन. पण ज्यावेळेस आपण मागे जातो, देवाची इच्छा तुम्ही पूर्ण नाही करणार. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बसे असेल ते परत वचन 15 वचन. आणि परमेश्वर मोशेशी बोलला, तू मला का हाक मारतो? इस्रायलाच्या संतानास सांग की तुम्ही पुढे चाला, तुम्ही पुढे चाला, तुम्ही पुढे चाला. आपल्या माझ्या मागे ना, मी पुढे गेलं पाहिजे, मी पुढे गेलो पाहिजे. म्हणा ज्या काही गोष्टी मला ख्रिस्तामध्ये पुढे जाऊ देत नाही, पुढे जाऊ देत नाही, मग ते काही असो, मी त्या येशूच्या नावात धिक्कारल्या पाहिजे, मी त्या येशूच्या नावात धिक्कारल्या पाहिजे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यास तुम्ही असं करणार, मला एक गोष्ट सांगायला आवडेल, देव तुम्हाला कृपा देईल. आमेन. देवाला पुढे जाणारे लोक पाहिजेत. यस. आमेन. देवाला कसे लोक पाहिजेत? पुढे जाणारे, पुढे, मागे नाही. मी अनेक लोकांना पाहतो, ते ख्रिस्तामध्ये येतात, ते थोड्या दिवस टिकतात, आणि काही छळ झाला, संकट झाले, त्रास आले की ते पळून जातात, मागे हटतात, आणि मग शैतान टाळी वाजवतो आणि म्हणतो मला हेच पाहिजे होतं. पण बायबल मध्ये लिहिलंय, देवाची इच्छा ही नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा आहे तुम्ही मी पुढे आणि पुढे जावं. यस. आमेन. हाय होप तुम्हाला कळतंय. यस. म्हणतो बायबल मध्ये लिहिले, देवाचं वचन सांगतं की मोशेला देव म्हटला त्यांना सांग पुढे चाला. कारण इस्रायल लोक मागे निघाले होते, ते म्हटले आम्हाला मिस्राची चाकरी केलेली बरी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देव म्हटला पुढे चाला, पुढे चाला, पुढे चाला. सो या चर्चची इच्छा, देवाची इच्छा आहे, या चर्चनी मागं नाही, पुढे चाललं पाहिजे. यस. आमेन. की लोकांना कळते देवाचं वचन. सो तुम्ही आणि मी पुढे जाणारे लोक आहोत. यस. हालेलुया. हालेलुया. तुम्ही आणि मी पुढे जाणारे आहोत, पुढे जाणारे लोक आहोत. आणि जर आपण पुढे चालत आहोत, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही गौरवातून गौरवात जाणार. आमेन. तुम्ही आशीर्वादातून आशीर्वाद जाणार. यस. आमेन. पण तुम्ही मागे हटताय, तर देवाला आनंद नाही होत. म्हणा माझ्या मागे हटण्याहून, माझ्या मागे हटण्यावरून देवाला अजिबात आनंद होत नाही. देवाला अजिबात आनंद होत नाही. कारण तो माझ्या बरोबर आहे, तो माझ्या बरोबर आहे. त्याला मला पुढे चालताना पाहायचंय, त्याला मला पुढे चालताना पाहायचंय. आणि जस मिस्री त्यांनी पाहिले, ते घाबरले. मी नेहमी लोकांना सांगतो, लोकांकडे पाहून जगू नका, देवाकडे बघून जगा. ज्यावेळेस तुम्ही देवाकडे बघून जगता, तुम्ही मागे नाही पाहणार. यस. आमेन. तुम्ही पुढे पाहणार. यस. म्हणा मी पुढे पाहणार, मी पुढे पाहणार, मी पुढे पाहणार. मी पुढे पाहणार. ख्रिस्ती जीवन मागचं जीवन नाहीये. यस.
पुढे चालणारे जीवन. आमेन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये इर्म्यामध्ये देव काय म्हणाला? इर्म्या 12वा अध्याय 5 आणि 6 वचन. प्लीज कृपा करून ऐकूया. इर्म्या 12वा अध्याय 5 आणि 6 वचन. तू पायदळांबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले आहे, तर घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील? हा, तू इर्म्याला म्हणतोय, तू पायदळांबरोबर धावलास, तू पायदळाबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले, आणि त्यांनी तुला दमवले आहेत, तर हा, घोड्यावर तू कसा झटून धावशील? घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील? तुम्ही आमेन म्हणायचं शिकलं पाहिजे. यस आमेन. हा, देव इर्म्याला म्हणतो, बाळा तुला पुढे जायचंय. यस तुला आईच्या उदरातूनच मी निवडलंय. यस. का? तू राष्ट्रांना लावणार आणि उपटणार आहे. आमेन. तू राष्ट्रांना भविष्य सांगणार आहे. यस. आणि इर्म्या ज्यावेळेस तू पुढे जाशील तर बायबल मध्ये लिहिलंय, तू जर पायदळाबरोबर चालायला दमला, तुला घोड्यांवर पडायचंय. यस. घोड्यांबरोबर तुला पळायचंय. यस आमेन. कि लोकांना समज में आ रहा है? यस. हालेलुया. हालेलुया. चला माझ्या मागे देवाची इच्छा आहे, देवाची इच्छा आहे मी पायदळांबरोबर मी पायदळाबरोबर दमू नये, दमू नये, घोड्यांबरोबर पळावं, घोड्यांबरोबर पळावं. आणि देव तुमची शक्ती नवीन कर. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया. तू पायदळांबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले आहे, तर घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील? घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील? ओके. आणि सुरक्षित असलेल्या देशात जरी तू निर्भय आहेस, तरी यार्देनेच्या झाडीत कसे करशील? बा देव कोणाला बोलतोय? इर्म्याला. आणि तोच देव तुझ्याशी बोलतोय. आमेन. की लोकांना देवाचा आवाज ऐकू येत आहे. म्हणा मी अजिबात दमणार नाही, मी अजिबात दमणार नाही, थकणार नाही. थकणार नाही. कारण देव माझी शक्ती नवीन करेल. देव माझी शक्ती नवीन करेल. यासाठीच तुम्ही आणि मी देवाबरोबर ती सहभागिता ठेवली पाहिजे. यस आमेन. ज्यावेळेस तुमची सहभागिता देवाबरोबर असते, तुम्ही केव्हा थकत नाही, यस. तुम्ही केव्हा दमत नाही. आमेन. आणि जरी तुम्ही थकला आणि दमला, देव तुमची शक्ती नवीन करेल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय. प्लीज परत एकदा हे वचन वाचून पुढे जाऊया. तू पायदळाबरोबर धावलास हा, आणि त्यांनी तुला दमवले आहे, ओके. तर घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील? ओके. आणि सुरक्षित असलेल्या देशात जरी तू निर्भय आहेस, तरी यार्देनेच्या झाडीत कसे करशील? यार्देनेच्या झाडीत कसे करशील? कोण बोलत आहे? देव. याचा अर्थ देवाची इच्छा किती लोकांना कळते. पण इर्म्या थकला. इर्म्याला असं वाटलं आता नाही पुढे जाऊ शकत. छळ आहे, त्रास आहे, प्रचंड विरोध आहे. पण बायबल मधले देवाने त्याला प्रोत्साहन दिलं. इर्म्या तू थकणारा माणूस नाहीये, यस. तू पुढे चालणारा माणूस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा माझ्या मागे, मी पुढे चालणार आहे. मी पुढे चालणार आहे. थोडे दिवस राहिलेत, थोडे दिवस राहिलेत. जो येईल जो येईल तो येईल, तो येईलच. मला घेऊन जाईल. मला घेऊन जाईल. पण त्याच्या अगोदर पण त्या अगोदर मला देवाने दिलेली योजना, देवाने दिलेली योजना 100% पूर्ण करायची. 100% पूर्ण करायची. हालेलुया. हालेलुया. म्हणून बायबल मध्ये लिहिले, जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात. कोणाची? परमेश्वराची. कोणाची? परमेश्वराची. यशया 40 मध्ये काय लिहिलं आहे का? देव इस्रायलला काय म्हणाला? इस्रायल लोकांना. वाचूया यशया 40 आणि प्लीज कृपा करून 27 च्या पुढे आपण जाऊया. हे याकोबा, तू का म्हणतोस, आणि हे इस्रायला, तू का बोलतोस की माझा मार्ग परमेश्वरापासून गुप्त आहे, ओके, आणि माझ्या देवापासून माझा न्याय सरून गेला आहे? तू जाणले नाही काय? हा, तू ऐकले नाही काय? ओके. सनातन देव परमेश्वर, पृथ्वीच्या सीमा अस्तित्वात आणणारा, थकत नाही, दमत नाही, थकत नाही, दमत नाही, थकत नाही, दमत नाही. हा, त्याच्या बुद्धीचा शोध करता येत नाही, बुद्धीचा शोध करता येत नाही. पुढे, तो थकलेल्यांना शक्ती देतो. तो थकलेल्यांना शक्ती देतो पुढं, व अशक्तांचे बल वाढवतो. मला हे वचन खूप आवडतं. तो थकलेल्यांना शक्ती देतो आणि तो अशक्तांचे बल वाढवतो. अशक्तांचे बल वाढवतो. आज जर कोणी तुम्हाला अशक्त केलं असेल, देव तुमची शक्ती नवीन कर. आमेन. तुमचं बल वाढवलं जाईल. आमेन. पण प्लीज कृपा करून ऐका पुढचं वचन. तरुण देखील थकतील व दमतील, हा, आणि तरुण पुरुष अगदी पडून जातील. ओके. परंतु जे परमेश्वराची प्रतीक्षा करतात, हे सगळ्यात मोठी चावी आहे. या आमेन, हे सगळ्यात मोठं आश्चर्य. पुढं, ते आपली शक्ती नवी करतील. ते आपली शक्ती नवी करतील. की लोकांची इच्छा आहे 2024 मध्ये तुमची शक्ती नवीन व्हावी. या आमेन. हा, तुम्ही कोणाबरोबर चालणारे पाहिजे? घोड्याबरोबर. देवाची इच्छा आहे तुम्ही उंचावरती घोड्याबरोबर
चालणारे पाहिजे पट, यस, जे परमेश्वराची प्रतीक्षा प्रतीक्षा करतात, देवावरती वेळ घालवतात, देवावर चालतात, देवावर राहतात. ते आपली शक्ती नवी करतील, ते आपली शक्ती नवी करतील. एकदा का तुमची शक्ती नवीन झाली, लक्षात ठेवा, तुम्ही मागे नाही पुढे चालणार. आमेन. म्हणा ख्रिस्ती जीवन ख्रिस्ती जीवन मागे जाणार नाही, मागे जाणार नाहीये, पुढे जाणारे जीवन आहे. पुढे जाणारं जीवन आहे. की लोकांना येशू येण्या अगोदर जिथं देवाची इच्छा तुम्ही पोहोचाव तिथं पोहोचलं पाहिजे यस. ना. इस्रायल लोकांना देवाला मिस्र देशातून कनान देशात न्यायचं होतं. कुठे न्यायचं होतं? कनान देशात, दूध आणि महार वाहणाऱ्या देशात. पण बायबल सांगतं ते थकले, ते पडले, त्यांनी मागं पाहिलं आणि अनेक लोक मेले, अनेक लोक मेरे. म्हणा मी जो आहे मी जो आहे मागे पाहणारा नाही, मागे पाहणारा नाहीये, मी पुढे चालणार आहे. मी पुढे चालणार आहे. कारण देवाने मला जी धाव दिली जी धाव दिली ती मला पूर्ण करायची, ती मला पूर्ण करायची. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तर आज तुम्ही मी इथे आहोत. यस, हालेलुया. हालेलुया. पण ज्या काही गोष्टी तुम्हाला पुढे जाऊ देत नाही प्रभू येशूच्या नावात, तर तुम्ही धिक्कारल्या पाहिजे. यस, आमेन. मोह, परीक्षा, वासना, मोबाईल, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ज्या आहेत त्या आम्हाला देखील आहेत. तर पास्टर तुम्हालाही मोह येतात, तुम्हाला सगळं काय, तुम्ही जे शरीरात आहे आम्ही त्या शरीरात आहोत. प्रेज द लॉर्ड. पण स्वीकारायचं यस, का धिक्कारायचं आपल्या हातात आहे. यस, आमेन. किती लोक समजणार आहे? म्हणा स्वीकारायचं स्वीकारायचं का धिक्कारायचं की धिक्कारायचं माझ्या हातात आहे. माझ्या हातात आहे. नाही तुम्हाला नाही कळलं मी काय सांगितलं? बोला माझ्या मागे. मोह, मोह, परीक्षा परीक्षा आणि वासना, आणि वासना, वाईट विचार, वाईट विचार, मोबाईल, मोबाईल, हे सर्व आहे, हे सर्व आहे, हे जग आहे, हे जग आहे. पण माझ्या हातात आहे. पण माझ्या हातात आहे. स्वीकारायचं स्वीकारायचं का धिक्कारायचं? का धिक्कारायचं? देवाच्या बाजूने उभं राहायचं देवाच्या बाजूने का उभं राहायचं शैतानाच्या बाजूने? का सैतानाच्या? देवाचं ऐकायचं देवाचं ऐकायचं का शैतानाचं? का सैतानाचं? कोणाच्या हातात आहे? माझ्या. ना शैतान कोणावर जबरदस्ती नाही करणार. हा त्याचं लेवल बेस्ट आहे, तो करेल, दाखवेल. पण बघायचं का नाही कोणाच्या हातात आहे? आपल्याच. कोणाच्या हातात आहे? माझ्या. म्हणा माझ्या हातात आहे. माझ्या हातात आहे. आणि तुम्ही जर नाही म्हटला तर देवदूत येऊन तुमची सेवा करतील, आमेन. तुम्हाला शक्ती मिळेल. आमेन. पण जर तुम्ही त्याच्यामध्ये अडकला गेला, समजायचं तुम्ही मागे गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समजू आ रहा है. म्हणा मोह येणार, मोह येणार, परीक्षा येणार, परीक्षा येणार, सगळे वाईट विचार येणार, सगळे वाईट विचार पण येणार. घ्यायचं का नाही पण घ्यायचं की नाही हे माझ्या हातात आहे. हे माझ्या हातात आहे. परमेश्वराच्या नाही, परमेश्वराच्या नाही. परमेश्वरच्या नाही. हे माझ्या हातात आहे. यस. आता तुम्ही नाही म्हटलं समजून घ्या, देव तुम्हाला कृपा देणार. यस, आमेन. देव तुम्हाला कृपा देणार. कृपा देणार. आम्ही रोज हेच करतो, आम्ही रोज हेच करतो. शैतानाला तुडवतो, शैतानाला पळवतो. अशा म्हणतो नो शैतान, तो आमच्या जीवनात नाही खेळू शकत. का आम्हाला माहित आहे आम्ही परमेश्वराचे लोक आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. ती लोकांना माहित आहे तुम्ही जिवंत देवाचे लेकर आहात. यस. तुम्ही जगाशी समरूप नाही होऊ शकत. यस. म्हणा मी शैतानाचं नाही ऐकू शकत, मी सैतानाचं नाही ऐकू शकत, त्याच्यासारखा नाही विचार करू शकत. त्याच्यासारखा नाही विचार करू शकत. म्हणा मी शैतानाबरोबर नाही चालू शकत, मी सैतानाबरोबर नाही चालू शकत. तो अंधार आहे, तो अंधार आहे, मी प्रकाश आहे. मी प्रकाश आहे. मी ज्यावेळेस चालतो मी ज्यावेळेस चालतो मी प्रकाशाचं लेकर म्हणून चालतो. मी प्रकाशाचं लेकरू म्हणून चालतो. हालेलुया. हालेलुया. हे लोक समज में आ रहा है. आपले हात पकडून धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला मोहातून, मला मोहातून, परीक्षेतून, परीक्षेतून, वासनेतून, वासनेतून, वाईट विचारातून वाईट विचारातून सोडवायला सोडवायला तू रोज आणि रोज तू रोज आणि रोज सामर्थ्यवान आहे. सामर्थ्यवान आहेस. पण चॉईस कोणाची आहे? माझी. निवड कोणाची आहे? माझी. तुमची आहे. यस. निवड कोणाची आहे? तुमची आहे. निवडायचं काय हे तुमच्या हातात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं 1 तिमोथीमध्ये, वाचूया 1 तिमोथी 6 अध्याय 11 वचनाच्या पुढे. हे देवाच्या माणसा, तू तर यापासून पळ, तू तर यापासून पळ आणि न्यायी पण, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग. यांच्या पाठीस लाग. परत एकदा सिस्टर. हे देवाच्या माणसा, तू तर यापासून पळ ओके आणि न्यायी पण,
सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग. ओ परत एकदा सिस्टर, हे देवाच्या माणसा, तुम्ही आमीन म्हणत नाही. हा, हे देवाच्या माणसा, हे देवाच्या मुला मुली, तू तर यापासून पळ, तू तर यापासून पळ. हा, आणि न्यायीपण, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग. आमेन. की लोकांना कळतंय देवाचं वचन? यस आमेन. तुम्हाला देवाचं वचन कळतंय? मी आज तुम्हाला जे सांगतोय, मे बी माझा आवाजच कमी आहे. आम्ही रोज प्रीचिंग करतोय, त्यामुळं व्हेरी सॉरी. पण बायबल सांगतं हे देवाच्या माणसा याच्यापासून पळ, पळ, याच्यापासून पळ, पळ, याच्यापासून पळ, थांबू नको. पळ, तू याच्यापासून पळ, हे यौसेफा तू याच्यापासून पळ, हे दाविदा तू याच्यापासून पळ, हे पास्टर सुनील तू याच्यापासून. पळ. तुमचं नाव घ्या. हे प्रिया तू यापासून पळ. हालेलुया. यस. आणि पुढं, आणि न्यायीपण, सुभक्ती, विश्वास, प्रीती, सहनशीलता, लीनता यांच्या पाठीस लाग. मला विश्वास, विश्वास, सहनशीलता, सहनशीलता, लीनता लीनता यांच्या पाठीस लाग. यांच्या पाठीस लाग. विश्वासासंबंधीचे चांगले युद्ध कर. चांगले युद्ध कर. सार्वकालिक जीवन धरून ठेव. बारी बोशखेरबा. ओ सार्वकालिक जीवन चांगले धरून ठेव. कसे धरून ठेव? चांगले येशूला धरून ठेव. येशूला चांगलं धरून ठेव. की लोकांना तारण मिळालंय, यस. की लोकांना पवित्र आत्मा मिळाला. यस. नाव धरून ठेवायचं कोणाच्या हातात आहे? माझ्या, तुमच्या हातात. धरून ठेवायचं तुमच्या हातात, सोडायचं तुमच्या हातात आहे. धरून ठेवायचं तुमच्या हातात आहे. आणि किती लोक येशूपर्यंत धरून ठेवणार? यस. से तुमच्या हातात आहे. रडणारं जीवन जगायचं, वासनेत जगायचं, मोबाईलचं ऐकून जगायचं, शैतानाचं ऐकून जगायचं का देवाचं ऐकून? कोणाच्या हातात आहे? माझ्या. कोणाच्या हातात आहे? जर इस्रायल लोक म्हटले असते मी पुढे जाणारच नाही, देव काही नसता करू शकला. पण बायबल सांगते इस्रायल लोक पुढे चालले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देवाने त्यांना कृपा दिली. यस आमेन. समुद्र दुभागला गेला. यस. म्हणा समुद्र जोपर्यंत दुभागणार नाही, समुद्र जोपर्यंत दुभागणार नाही, जोपर्यंत मी पुढे जात नाही, तोपर्यंत मी पुढे जात नाही. जोपर्यंत मी पुढे जात नाही, पुढं जात नाही. पण पास्टर तुम्हाला काय माहिती मी किती संकटात आहे, त्रासात आहे, दुःखात आहे. डोंट वरी, काळजी नको करू. माग गेला तर फारो तुला कापून टाकेल, शैतान तुला सोडणार नाही. पण पुढे गेला तर देव समुद्र दुभागेल. आमेन. तुझी निवड आहे, यस काय आमेन. करायचे. हालेलुया. हालेलुया. पण खूपशे लोक मला म्हणतात पास्टर नाही जमत, पास्टर मला नाही होत. न असं नाही म्हणायचं, म्हणायचं येशूच्या नावात मी करू शकतो. यस आमेन. आपल्या हातकडे म्हणा प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मी करू शकतो. मी करू शकतो. मला कुठली वासना, कुठली वासना, कुठला मोबाईल, कुठला मोबाईल, कुठला मित्र, कुठला मित्र, कुठली मैत्रीण, कुठली मैत्रीण, जग जग मला नाही थांबू शकत. मला नाही थांबू शकत. कारण मी ख्रिस्ताचा आहे, कारण मी ख्रिस्ताचा आहे आणि ख्रिस्त माझा आहे. आणि ख्रिस्त माझा आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला कळते देवाचं वचन? हालेलुया. सो तुम्हाला ख्रिस्ताबरोबर चालण्यापासून कोणी थांबवू नये. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे असं लिहिलंय, विश्वासासंबंधीचे चांगले युद्ध कर. हा सार्वकालिक जीवन धरून ठेव. हा. याकरिताच तुला बोलावणे झाले आहे. ओके. आणि तू बहुत साक्षांसमोर चांगले पत्करणे केले आहे. ओ बहुत साक्षासमोर तू चांगले पत्करणे केले आहे. की लोकांना कळतंय? म्हणा मी साक्षीदार आहे, मी साक्षीदार आहे. मी सर्वांसमोर मी सर्वांसमोर चांगलं पत्करणं केलं पाहिजे, चांगलं पत्करणे केलं पाहिजे, जेणेकरून मी नाकारलो गेलो नाही पाहिजे. मी नाकारलो गेलो नाही पाहिजे. आय होप तुम्हाला कळतंय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठे जायचंय? मागे किंवा पुढे? पुढं ख्रिस्ताबरोबर चालायचंय, चालायचंय, पुढे जायचंय. यस. तर मग तुम्हाला देवाची उपस्थितीत, देवाच्या सहभागितेत राहिलं कर. का प्रार्थना करतोय? याच्यासाठीच तर प्रार्थना आहे. का देव पाहिजे, का उपस्थितीत पाहिजे? कारण की समुद्र मी नाही दुभागू शकत, तो दुभागेल. यस आमेन. मी शत्रूला नाही पळू शकत, तो पळवेल. यस. आणि म्हणून तो आपल्याला देवाची उपस्थिती पाहिजे, यस आमेन. देवाची सहभागिता पाहिजे. यस. म्हणजे देवाची सहभागिता जगत नाही, ते अशक्त होत जातात, अशक्त होत जातात. प्रेज द लॉर्ड. यस आमेन. ना विश्वासाचे पत्करणे, चांगले युद्ध कर. म्हणा चांगले युद्ध कर, विश्वासाचे चांगले युद्ध कर, चांगले युद्ध कर. आणि सार्वकालिक जीवन धरून ठेव. घट्ट धर.
यस आमेन. म्हणा माझं तारण माझं तारण कोणी हिसकून नाही घेणार. कोणी हिसकून नाही घेणार. कोणीच नाही. कोणीच नाही. मित्र मैत्रीण मित्र मैत्रीण कोणी नाही हिसकून घेणार. कोणीच नाही हिसकून घेणार. काय लोक मला म्हणतात पास्टर ते म्हटले तुला जर लग्न करायचं तुला हे सोडावं लागेल येशूला. काय सोडावं लागेल? येशूला. कारण की आमचं घराणं खूप टॉप आहे आणि आम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. आम्ही डबल ग्रॅज्युएट आहे. तू शिकलेली नाही तर तुला यायचं तर आमचं ऐकावं लागेल. तुम्ही काय केलं पाहिजे माहिती आहे? म्हटलं पाहिजे डिग्री समोर आण. तुझी डिग्री मी माझी डिग्री आणतो. यस माझी डिग्री येशू आहे. आमेन. की लोकांची डिग्री येशू आहे. यस. कोणाची डिग्री मोठी आहे? येशूची. माझी का त्याची? करोनामध्ये त्याची डिग्रीनी काम नाही दिलं. नाही दिलं. माझ्या येशूने वाचवलं. यस आमेन. की लोक कळतंय. हालेलुया. हालेलुया. त्याचप्रमाणे देव तुम्हाला म्हणतोय माझ्या मुली निवड विश्वासाचं युद्ध कर आणि तू सार्वकालिक जीवन धरून ठेव. धरून ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोक समझ में आ रहा है थोड़ा तो? यस. यस माझी खूप इच्छा आहे पॉवरफुल तो मला कळावं. बट व्हेरी सॉरी बट माझी इच्छा आहे या दिवसांमध्ये तुम्ही या प्रेझमशिप सेंटरचा उपयोग करावा. यस. या प्रार्थना सेंटरचा उपयोग करावा. प्लीज आठवड्यातून एकदा तरी या आणि पहा की तुमच्याद्वारे मोठ्या गोष्टी होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि देव तुम्हाला केव्हाच मागे जाऊ देणार नाही. आमेन. तुम्ही पुढे जाणार. यस आमेन. म्हणा मी पुढे जाणार. मी पुढे आणि पुढे जाणार. मी मागे नाही जाणार. मी मागे नाही जाणार. कारण मला समुद्र दुभागताना पाहायचा आहे. समुद्र दुभागताना पाहायचा आहे. मला दूध आणि मध वाहणारा देश पाहायचा आहे. मला दूध आणि मध वाहणारा देश पाहायचा आहे. मला गुलामगिरी नाही पाहिजे. मला गुलामगिरी नाही पाहिजे. मला फारोचं तोंड बी नाही बघायचं. मला फारोचं तोंड पण नाही बघायचं. मला फारोचं सैन्य नाही बघायचं. मला फारोचं सैन्य नाही बघायचं. मला भाकर फारोची नाही खायची. मला भाकर फारोची नाही खायची. मला स्वर्गातील मान्ना खायचा आहे. मला स्वर्गातील मान्ना खायचा आहे. येशूच्या नावात. येशूच्या नावात. आणि स्वर्गातील मान्ना इथे आहे. यस आमेन. यस. नाही समज में आ रहा आपको? यस. काय कसं सांगू माहित नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना स्वर्गातील मान्ना खायचा आहे. यस. मग मागे नाही जायचं. यस. मागे नाही जायचं. माग कोणाची भाकर आहे? माग कोणाचं तोंड आहे? फारोचं. माग कोणाची गुलामगिरी आहे? फारोची. पुढे कोण आहे? देव. येशू. रात्री अग्निस्तंभात दिवसा मेघस्तंभात कोण आहे? येशू आहे. आणि पुढे कुठली भाकर आहे? स्वर्गातली भाकर. स्वर्गात कुठलं पाणी आहे? स्वर्गातलं पाणी आहे. जिवंत पाणी आहे. या समय ख्रिस्त म्हटलेल्या खडकातलं जिवंत पाणी. आणि दूध आणि मध वाहणारा देश. तर तुम्ही ठरवा मागे किंवा पुढं. पुढंच. मागे किंवा पुढं. पुढंच. की लोक म्हणतात पास्टर मी पुढे चालणार आहे. यस. हालेलुया. हालेलुया. मागे नको. 100%. 100% मागे नको. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा चाहे कुछ भी हो जाए. चाहे कुछ भी हो जाए. मैं पीछे नहीं हटूंगा. मैं पीछे नहीं हटूंगा. कारण फारोला डुबावंच लागेल. फारोला डुबावंच लागेल. आणि मला पुढे जावं लागेल. आणि मला पुढे जावं लागेल. किती लोक कळते देवाचं वचन. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर तुम्ही पुढे चालला तर लक्षात ठेवा तुम्ही रोज ताजा मान्ना खाणार. आमेन. कुठला मान्ना? ताजा मान्ना. स्वर्गातील देव तुम्हाला दिसेल. यस आमेन. अग्निस्तंभात मेघस्तंभात. पण फारो माग गेला की फारोची गुलामगिरी आहे. हालेलुया. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. किलो कधी थोडं तरी देवाचं वचन. यस. अल्लाह शे ब्रेकेतने हाला माखाला बांधे बे लो सुब्र होतनो मा कोरा भी आलाबा. देव तुमच्याशी बोलतोय. मागे जायचं जीवन तोडून टाक. पुढे जायचं जीवन चालू कर. पुढे जायचं जीवन चालू कर. कुठलं जीवन? पुढे जायचं. पुढे जायचं. हालेलुया. हालेलुया. देवाने आपल्याला पवित्र आत्मा दिलाय. कृपा दिलीये. अभिषेक दिलाय. सामर्थ्य दिलंय. कुठे मागे जायला का पुढे जायला? पुढे जायला. रडणार जीवन जगायचं का हसणार? कुछ भी हो जाए. यस. मुझे मालूम है देवाच्या इच्छेनुसार माझ्या जीवनात बाकी काही नाही होणार. यस आमेन. की लोकांना माहित आहे. यस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो देवाची इच्छा आपण पुढे चालावं. आणि जर तुम्ही पुढे चालत असताल गौरवाचा मुकुट आहे. यस आमेन. कुठला मुकुट आहे? गौरवाचा मुकुट. आणि तो मुकुट देवाने प्रत्येकासाठी ठेवलाय. यस आमेन.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना तो मुकुट पाहिजे, यस तो मुकुट पाहिजे. यस. की लोकांना उद्या पुत्र माहित आहे. आय कॅन आय स्टँड अँड प्रीच, आय डोंट नो. उद्या पुत्र किती लोकांना माहित आहे. यस. बापाच्या घरी गेल्यावर कुठं होता? घरातून गेल्यावर डुकरांबरोबर. कुठं? डुकरांबरोबर. काय खात होता? शेंगा डुकरांच्या. पण ज्यावेळेस त्यांनी निर्णय घेतला, मी मागे नाही राहणार, मी बापाच्या घरी जाईन. बापाच्या घरी जाईल. यस. बापाच्या घरी जाईन. बायबल सांगतं त्याने एक पाऊल उचलला, यस. बाप 99 पावलं पुढे घेऊन आला. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि कुठला मुकुट मिळाला? घरात. परत ड्रेस मिळाला, Yes. अंगठी मिळाली, सर्व काय मिळाले. सो देवाची इच्छा आपण पुढे चालत राहू. यस आमेन. आपले हात वर करा, म्हणा मी उद्या पुत्रासारखा मी उधळ्या पुत्रासारखा मागे नाही राहणार. मागे नाही राहणार. माझी इच्छा आहे माझी इच्छा आहे रोज आणि रोज रोज आणि रोज मी पुढे आणि पुढे चाललं पाहिजे. मी पुढे आणि पुढे चाललो पाहिजे. येशूच्या नावामध्ये येशूच्या नावामध्ये मी मागे नाही राहणार. मी मागे नाही राहणार. मागे डुकराची टरफाळ आहेत, बोलायचं. डुकराची टरफर आहेत, जगिक मित्र आहेत, जगिक मित्र आहेत, वासना आहे, वासना आहे, घाण आहे, घाणे. पण पुढं बाप उभा आहे. बाप उभा आहे स्वागत करायला, स्वागत करायला, मिठी मारायला, मिठी मारायला, चुंबन घ्यायला, चुंबन घ्यायला, अंगठी घालायला, अंगठी घालायला, वस्त्र घालायला, वस्त्र घालायला बाप उभा आहे. बाप उभा आहे. कोणाकडे बघायचं? बापाकडे. न कोणाकडे बघून जगायचं? लिबाशे कोणाकडे बघून जगायचं? बापाकडे. ज्या गोष्टी तुम्हाला मागे नेतात येशूच्या नावात तुटल्या पाहिजे. या आमेन. येशूच्या नावात तुटल्या पाहिजेत आजच. या आमेन. केव्हा? आजच. केव्हा? आजच. आपल्या बायबल वर करा, म्हणे बायबल जे मला सांगतं हे बायबल जे मला सांगतं त्याप्रमाणे जर मी करणारा आहे, जर मी करणारा आहे, तर प्रभू येशूच्या नावात, तर प्रभू येशूच्या नावात मी मागे नाही जाणार, मी मागे नाही जाणार, मी पुढे चालणार, मी पुढे चालणार आहे. हालेलुया. 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 शैतानाने उद्या पुत्राला मागे नेलं आणि त्याला दाखवलं जग किती चांगले बघ, बघ मित्र किती चांगले आहेत. पण त्याला कळालं थोड्याच दिवसात सगळी व्यर्थता काही खरं नाही. Yes. बायबल सांगतो तो डुकराची टरफर खायला लागला, पण आठवण आली कोणाची? बापाची. आणि मन फिरवलं. या आमेन. काय फिरवलं? मन फिरवलं. आणि कोणाकडे निघाला? बापाकडे. आणि जसं बापाकडे निघाला, बायबल सांगतं बाप लांबूनच बघत होता. या आमेन. आज येशू प्रत्येकाला बघत आहे. आमेन. तो म्हणतो पुढे पाऊल टाक माझ्या मुली, यस. पुढे टाक, यस. पुढे टाक, यस. पुढे टाक, यस. विश्वासाचे युद्ध कर, यस. मोहाला धिक्कार, यस. आणि बघ मी तुला मिठी मारणार, आमेन. मी तुला उंच करणार, आमेन. मी तुझ्यासाठी आनंद करणार, यस आमेन. येशूच्या नावामध्ये. यस. हालेलुया. हालेलुया. आपको समझ में आ रहा है? एक मुलगा साताऱ्यात मला भेटला, तो म्हणला पास्टर मी अत्यंत वाईट होतो, वाईट. काल परवा दिवशी, पास्टर माझं जीवन अत्यंत वाईट होतं, पण पास्टर मी वाईट कुटुंबातून येतो, पास्टर मी अत्यंत वाईट होतो, पण ज्या दिवशी तुमचा संदेश मी YouTube वरती बघायला लागलो, देवाने माझं जीवन बदललं पास्टर. पास्टर आज मी सगळं वाईट सोडलंय आणि आज मी पुढे चालत आहे, आज मी देवासाठी जगत आहे. ओ माझ्या जीवाला एवढा आनंद झाला की देव आपल्या चर्चचा उपयोग अनेक लोकांपर्यंत करत आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा मी मागे जाणाऱ्यापैकी नाहीये, मी मागे जाणाऱ्यापैकी नाहीये, मी अजिबात मागे बघणार नाही, मी अजिबात मागे बघणार नाही. हालेलुया. हालेलुया. म्हणा मला कृपा मिळालीये, मला कृपा मिळाली आहे पुढे चालायला, पुढे चालायला, देवाचं काम करायला, देवाचं काम करायला, देवासाठी जगायला, देवासाठी जगायला, प्रभू येशूच्या नावात, प्रभू येशूच्या नावात. आणि मी पुढे चालणार. आम्ही पुढेच चालणार आहेत. हे लोक पुढे चालणार आहेत. यस. हालेलुया. हालेलुया. परत एकदा सांगतो, माग कोण आहे? फारो. माग कुठला देश आहे? मिसर. माग कुठली गुलामगिरी आहे? मिसराची. पण पुढे काय आहे? येशू. दूध आणि मध वाहणारा देश. यस आमेन. तर तुम्ही जर पुढे चालला आणि फक्त तांबडा समुद्र क्रॉस केला, यस, तुम्हाला कळेल किती महान देव माझ्यासाठी उभा आहे. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं की आपल्या मनाच्या वृत्तीत नवीन व्हा. इफिसकरास पत्र, आपल्या मनाच्या वृत्तीत नवीन व्हा. वृत्तीत नवीन व्हा. नवीन व्हा. आय थिंक 4था अध्याय, प्लीज कृपाकून काढा. इफिस 4. इफिस 4. इफिस 4 मिळालं सिस्टर? यस आमेन. वाचूया पुढचं वचन.
इफिस मिळालं? यस. ओके. प्लीज कृपा करून इफिस 4 अध्याय आणि प्लीज कृपा करून पहिलं 17 वचन. यास्तव या. मी हे म्हणतो व हा. प्रभूमध्ये साक्ष देतो की हा. ज्याप्रमाणे 17 वचन इफिस 4:17. यस. वाचूया. यास्तव मी म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की ज्याप्रमाणे राष्ट्रांचे लोक आपल्या मनाच्या व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. वाचा, तुम्ही वाचा. यास्तव मी हा. हे म्हणतो व प्रभूमध्ये साक्ष देतो की हा. ज्याप्रमाणे हा. राष्ट्रांचे लोकही हा. आपल्या मनाच्या हा. व्यर्थतेत चालतात त्याप्रमाणे तुम्ही यापुढे चालू नये. किती लोकांना कळते देवाचं वचन? माझी इच्छा आहे सगळ्यांनी या वचनाकडे लक्ष द्या. चालू नाही. बाकी लोकांची इच्छा आहे की तुम्ही रोज आणि रोज येशू बरोबर चालावं. या समय तुमची इच्छा आहे मला माझं मन बदललं पाहिजे. माझं मन बदललं पाहिजे. मी देवाच्या वचनानुसार मनन करणारा पाहिजे. मी देवाच्या वचनानुसार मनन करणारा पाहिजे. आणि मग हे वचन माझ्यासाठी, हे वचन माझ्यासाठी खूप आशीर्वादित होईल. खूप आशीर्वादित होईल. पुढं त्यांची बुद्धी अंधकारमय झालेली असता त्यांच्या अंतकरणाच्या कठीणपणामुळे त्यांच्यात जे अज्ञान आहे त्यामुळे ते देवाच्या जीवनापासून दूर झालेले आहे. नाव जगाविषयी बोल. पुढं ते बधिरलेले असून. बधीर. आपल्या शेजारी सांगा बधीर. बधीर. त्याला बोलू नका. ते म्हणा जगातले लोक बधीर आहेत. बायबल सांगतो, मी नाही बोलत. पुढं त्यांनी लोभाने सर्व अशुद्धता करण्यासाठी आपणास कामातुरपणाच्या स्वाधीन केले आहे. परंतु तुम्ही अशा रीतीने ख्रिस्त शिकला नाही. हालेलुया. तुम्ही तर त्यांचे सांगणे ऐकले आहे. ओके. आणि येशूच्या ठाई जे खरेपण आहे तेच त्याच्याकडून तुम्ही शिकवलेले आहात. तेच असे की तुमच्या पूर्वीच्या वर्तणुकीविषयी फसवणाऱ्या विषय वासनांनी नासत चाललेला जो जुना मनुष्य त्याला तुम्ही दूर करावे. आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवे व्हावे. आणि जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे तो तुम्ही अंगी ल्यावा. या समय म्हणा बधीर लोकांबरोबर, बधीर लोकांबरोबर मी बसणार नाही. मी बसणार नाही ना. मी बिलीवर बद्दल नाही बोलत, अनबिलीवर. इथे लिहिलंय बधीर. यस. बधीर म्हणजे ज्यांना देवाचं वचन कळत नाही, ज्यांना देवाच्या गोष्टीविषयी आस्था नाही, ते बधीर आहेत. काय आहेत? बधीर. अशा लोकांची माझी संगती नाही पाहिजे. यस. आमेन. की लोकांची इच्छा अशा लोकांची संगती करू नये. यस. अशा लोकांची संगती करू नये, करायचं नाही. कारण बायबल सांगतं आणि तुम्ही आपल्या मनाच्या वृत्तीत नवीन व्हा. नवीन व्हा. पुढे आणि जो नवा मनुष्य देवानुसार आपल्या हातवर करा. म्हणा जो नवा मनुष्य देवानुसार न्यायीपण व खरी पवित्रता यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे. तुम्ही अंगी ल्या. तो तुम्ही स्वीकारा. बधीर होऊ नका. खूपशे बिलीवर लोक बधीर झाले होते, पण देवाने आपल्याला परत एकदा त्या ठिकाणी आणलं. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सी बायबल सांगतं आपल्या मनाच्या नवीन करण्यात नवीन व्हा. आपल्या मनाच्या नवीन करण्यात मनाच्या वृत्तीत जेवढं तुम्ही देवाचं वचन वाचताल तेवढं तुमचं मन नवीन होणार. आमेन. 5 अध्याय रोज वाचायचा निर्णय घ्या. आय सेड किती अध्याय? 5. आणि ते वाचू नका, त्याच्यावरती मनन करा. तुमचं जीवन बदललं जाईल. आमेन. कुठली मैत्र तुम्हाला फसू नाही शकणार. कुठला शैतान तुला फसू नाही शकणार. कुठला जगातली वासना तुला नाही फसवणार. कारण देवाचं वचन तुझी ढाल आहे. आमेन. म्हणा देवाचं वचन माझी ढाल आहे. म्हणा ज्या ज्या वेळेला शैतान मोह घेऊन येईल, परीक्षा घेऊन येईल, फारोकडे जायचं फारोकडे जायला लावेल, मिस्राकडे जायला लावेल, त्या वेळेला देवाचं वचन माझ्यासाठी प्रकाश म्हणून उभं राहील. आणि मला म्हणेल माग नाही पुढं. पण वचन नसेल तर तो व्यक्ती पडणार. वचन नसेल तर तो व्यक्ती पडणार. आणि एकदा का पडला त्याचं उठणं होईल का नाही माहित नाही. पण आज देवाची कृपा आहे. आज देवाची कृपा आपल्यावर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर मोह सगळ्यांना आहे.
वासना सगळ्यांना, आपण सगळे एकाच जगात जगतोय, एकच नेटवर्क आहे तुमचं आणि माझं, बरोबर आहे? यस. एक तर आयडिया किंवा जिओ किंवा एअरटेल, आणि सगळे दाखवणारे तेच आहेत. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता मी ऑनलाईन डे मला नाही सांगता येणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते बघायचं नेटवर्क का स्वर्गाचं नेटवर्क बघायचं, यस. हे तुमच्या हातात आहे. यस. आमेन. स्वर्गाचं नेटवर्क मध्ये खूप फायदा आहे. यस. ये नेटवर्क सिर्फ दिखाता है ये पिक्चर लग गया वो लग गया, ये मर गया वो आ गया. स्वर्ग मला दाखवतो, रोज दाखवतो दूध मध वाहणारा देश, यस. आमेन. मोठा अभिषेक, यस. देवापासून सामर्थ्य, आमेन. देवापासून गौरव, Yes. देवापासून अभिषेक, Yes. देवापासून सामर्थ्य आमेन. आणि गौरवी जीवन. हे स्वर्ग मला रोज दाखवतो. यस. आमेन. लिबा शेके रमान दे बे आलाबा. किती लोकांना कळतं देवाचं वचन? म्हणा मी मागे नाही बघणार, मी मागे नाही बघणार, मला पुढे चालायला बोलवलेलं आहे. मला पुढे चालायला बोलवलेलं आहे. येशूच्या नावात येशूच्या नावात मी पुढे चालणार. मी पुढे चालणार आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या गोष्टीने तुम्हाला 2023 पर्यंत बांधून ठेवलंय, पुढे आलो येऊ नाही दिलं, हे 2024 चा पहिला महिना आहे. प्रभूला सांगा, प्रभू ज्या गोष्टी तुला नाही आवडत मी त्या कट करतो. यस. कट कट. यस. काय करतो? कट. सोडू नका. काय करा? कट. ए बोला सगळ्यांनी, काय करणार? कट. काय करणार? कट. आणि एकदा कट झाला की तो तिकडं मी इकडं, आणि मी, तो तिकडं मी इकडं, आणि मी, आणि मध्ये एक भिंत, मध्ये एक भिंत उभी राहते. तो म्हणतो दिसत का नाही ती? तो मोबाईल. हे तर तुम्ही काय म्हणता? अरे तू अपवित्रता बघतोय, माझ्याकडे पवित्रता चमकते. यस. आमेन. न्याय पण माझ्यामध्ये आहे. यस. नवा मनुष्य आहे यस. मी. येशू मध्ये नवीन निर्मिती आहे. यस. आमेन. मी त्याच्यात नाही चालू शकत. यस. आमेन. आय टेल यू, आजचा दिवस आहे निर्णय घ्यायचा. आमेन. उद्या फारो मारून टाकेल, उद्या समुद्रातून तुम्ही पुढे नाही जाऊ शकणार, आजच समुद्र दुभागणार आहे. आमेन. इस्रायल लोक म्हणले असते नाही उद्या वाट बघू, ते म्हणलं असतं उद्या नाही, आजच तुम्ही देवाचं तारण बघणार आहे. आमेन. तरुण मुलांनो मुलींनो, कट द रिलेशन. यस. जे नातं तुम्हाला पुढे नाही जाऊ देत, कट करून टाका. कारण तुझ्यासाठी मोठं गौरव ठेवलंय. आमेन. योसेफ म्हणला पोटिफरची बायको कट, यस. म्हणजे कट. यस. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस त्यांनी कट केली तो पंतप्रधान झाला. आमेन. प्लीज लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही निर्णय नाही घेत देव तुम्हाला मदत नाही करणार. देव तुमच्या पुढे जीवन आणि मरण ठेवलंय, आशीर्वाद शाप ठेवलेत. निवडायचं काय? आशीर्वाद. माझे एक मित्र होते जे पोलीस खात्यातून आले, त्यांचं नाव लहासे असते, स्वर्गात आहे. त्यांनी मी म्हणायचे, जर एखादे जेव्हा स्वार्थ सांगायचे एखाद्या अविश्वासीला, त्यांनी म्हणायचे एका प्लेट मध्ये जर बिर्याणी ठेवली आणि दुसऱ्या प्लेट मध्ये दगड ठेवली, तू काय खाशील? बघा अजून तुम्ही उत्तर देत नाही. बिर्याणी. तर ते म्हणतात येशूने तुझ्यासाठी बिर्याणी ठेवली. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 कट द रिलेशन. यस. माझी खूप इच्छा आहे यस. या चर्च मधून एक एक स्टार उभा राहावा. आमेन. एक एक स्टार. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. महाराष्ट्राला आपल्याला प्रभू गाजवायचा आहे. यस. आमेन. प्रभू येशू गाजवायचा आहे. यस. सिस्टर लोक अंधारात आहेत. तुम्ही जर बॉम्बे मध्ये आमच्या बरोबर चर्चला आला, तुम्हाला कळेल किती लोक त्रासातून जात आहेत, पण देव मोठमोठे कार्य करत आहेत. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कट द रिलेशन. त्रास होईल, वाईट वाटल, आठवण येईल, मोबाईल खूप खूप तुला आठवण रडेल तुझ्यासाठी. किधर गया, किधर गई, देख मैं अकेला गिरा हूं, चार्जिंग भी नहीं मेरा, देख तूने रिचार्ज भी नहीं किया है. मोबाईलचा रडायचा आवाज येईल, त्याला म्हण असाच रडत बस. यस. मला मोठा मोबाईल मिळालाय, यस. आमेन. मला स्वर्गाचा मोबाईल मिळालाय. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही देवाचं वचन वाचताल, संगती करताल, हा मोबाईल तुम्हाला रिचार्ज करेल. यस. आमेन. रिचार्ज करेल. यस. मेलेले उठतील सिस्टर, आमेन. जीवन बदलले जातील. आमेन. जे लोक तुम्हाला पुढे जाऊ देत नाही, नातं असो मैत्रीण, कट द रिलेशन. यस. आमेन. प्रभू येशूच्या नावात. यस. आणि म्हणा मी पुढे जाणार आहे ख्रिस्तामध्ये. यस. आमेन. बोला मी येशू मध्ये पुढे जाणार मी आहे. येशू मध्ये पुढे जाणार आहे. मी मागे नाही हटणार. मी मागे नाही हटणार. अनेकांची कुरकुरे, त्याच्यामुळे ना पास्टर मी चर्चला येत नाही. तो मेला का तुझ्यासाठी वधस्तंभावर? का त्यांनी जीव दिला?
कोण मेला तुझ्यासाठी? येशू. कोणी तुला जीवन दिलं? येशू ना. त्याच्या तोंडाकडे काय बघती आणि तू काय बघतो तिच्या तोंडाकडे? आणि काय मोबाईलच्या तोंडाकडे? तो मेला का माझ्यासाठी? नाही. माझ्यासाठी येशू मेला. यस आमेन. माझ्यासाठी येशू उठला. यस. त्याने माझ्यासाठी प्राण दिला. यस आमेन. आणि त्याची इच्छा आहे त्याचं लेकरू चमकताना बघायचं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 पहिले स्वतःला रिचार्ज करा. यस. ह्याच्याद्वारे. यस. Praise the Lord. Hallelujah. I don't know why I'm saying that. Sorry if I'm hurting somebody. But I believe, मला विश्वास आहे की तुम्हाला हे वचन कळतंय. Yes, amen. तुम्हाला कळतंय देवाचं वचन? Yes. येशूसाठी जगण्याचा जो आनंद आहे किधर भी नहीं है. Yes, amen. कहां पे भी नहीं है. कहां पे भी नहीं है. Praise the Lord. Hallelujah. म्हणा क्षणिक सुख आहे. क्षणिक सुख आहे. पण येशूमध्ये सार्वकालिक सुख आहे. सार्वकालिक सुख आहे. आणि मी तुम्हाला एनकरेज करतो, हे 2024 या चर्चसाठी खूप आशीर्वादाचं आहे. आमेन. तुम्ही मोठ्या गोष्टी होताना बघणार आहे. यस आमेन. तुम्ही मोठ्या गोष्टी होताना बघणार आहे. आमेन. परीक्षा जर येऊ, मोह येऊ, तुम्ही म्हटलं पाहिजे शैतान हे राज्य माझं नाहीये, माझ्यासाठी माझ्या बापाचा मोठा मुकुट आहे. यस आमेन. आणि तुम्हाला मिळणारच. आमेन. मी उभं राहणार. यस. परत एकदा सांगतो, थोडा त्रास होईल नाही म्हणायला. थोडा त्रास होईल सिस्टर, थोडं वाईट वाटेल, खूप आठवण येईल, खूप शैतान मागे वळायचा प्रयत्न करेल, पण त्याला सांगा नातं तुटलेलं आहे. यस. नातं तुटलंय. माझं नातं येशूशी जोडलेलं आहे. आमेन. आणि आज जरी तुम्ही काही लोक गमावताल, पण लक्षात ठेवा, पुढे जाऊन जर तुम्ही देवासाठी उभे राहिले, तेच लोक तुमची सेवा करायला उभे राहतील. यस आमेन. हे देवाचा सेवक बोलत आहे येशूच्या नावामध्ये. यस आमेन. देव त्यांना तुमची स्तुती करायला, तुमची म्हणजे तुमच्या देवाची स्तुती करायला तुमच्या समोर उभं राहील. यस आमेन. आय एम टेलिंग यू द ट्रूथ. ज्या लोकांनी आम्हाला नाकारलं, ज्या लोकांनी आम्हाला भिकारी म्हटलं, ज्या लोकांनी आम्हाला अत्यंत छळलं, आज आमच्या पुढे ते उभं राहतात प्रार्थनेला आणि म्हणतात, पास्टर व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी, व्हेरी सॉरी. सिस्टर, ख्रिस्ती जीवन गौरवी जीवन आहे. यस आमेन. आपल्या हातात म्हणा, ख्रिस्ती जीवन, ख्रिस्ती जीवन सगळ्यात गौरवी जीवन आहे. सर्वात गौरवी जीवन आहे. म्हणा, उद्या पुत्रांनी मला शिकवलंय, उदाळ्या पुत्राने मला शिकवलंय, मी बापापासून लांब गेलो, मी बापापासून लांब गेलो, सर्व घेऊन गेलो, सर्व घेऊन गेलो, बापाशी नातं तोडलं, बापाशी नातं तोडलं, आणि असं वाटलं आणि असं वाटलं सर्व मिळेल, सर्व मिळेल, पण सगळं गमावलं. पण सर्व गमावलं. पण ज्यावेळेस माझे डोळे उघडले, पण ज्यावेळेस माझे डोळे उघडले, कळालं जे बापाकडे आहे जे बापाकडे आहे ते जगाकडे नाही, ते जगाकडे नाहीये. जे बापा बरोबर आहे जे बापा बरोबर आहे ते कोणाबरोबर नाही, ते कोणाबरोबर जे नाहीये. बापाच्या घरात आहे जे बापाच्या घरात ते आहे सुख कुठंच नाहीये. ते सुख कुठंच नाहीये. हे उद्या पुत्राला कळालं. हे उदाळ्या पुत्राला माझी कळालं. इच्छा आहे चर्चच्या एक एक मुलाला मुलीला कळावं. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मग बघा तुमचं जीवन किती महान रीतीने वापरलं जाईल. यस आमेन. म्हणा, ज्या काही गोष्टी ज्या काही गोष्टी 2023 पर्यंत 2023 पर्यंत मला पुढे जाऊ देत नव्हत्या, मला पुढे जाऊ देत नव्हत्या, प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात आज मी त्या कट करत आहे. आज मी त्या कट करत आहे. म्हणा, मग ते मोबाईल असो, मग तो मोबाईल असो, वासना असो, वासना असो, मैत्रीण आणि मित्र असो, मैत्रीण आणि मित्र असो, नातं असो, नातं असो, आळस असो, आळस असो, मी सगळं कट करत आहे मी सर्व कट करत आहे येशूच्या नावात. येशूच्या नावात. आणि आज मी निर्णय घेतोय, आज मी निर्णय प्रभू घेतोय येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात. मी पुढेच दिसेल, मी पुढेच मी दिसेल, पहिला येणार, मी पहिला येणार, मी देवापासून गौरव मिळवणार, मी देवापासून गौरव मिळवणार, माणसापासून नाही. माणसापासून नाही. हालेलुया. हालेलुया. खूपशा वेळा आम्ही लोकांना समजवतो, त्यांना वाटतं हे पास्टर पागल है, इसको क्या मालूम है, याला माहित नाही मेरा लाईफस्टाईल क्या है. ज्यावेळेस तू जन्माला बी नव्हता आला ना तेव्हापासून देव मला शिकवतोय. यस आमेन. आम्ही तासन तास देवाच्या पायापाशी बसतो, यस. आणि देव जे शिकवतो ना ते आम्ही तुमच्या पुढे आणतो. यस. आणि मग तेच लोक काही दिवसांनी रडत माझ्याकडे येतात, म्हणतात, पास्टर वेरी सॉरी, अगर हम आपका सुनते तो कितना अच्छा होता था, लेकिन मैंने बोला आज भी संधि है. यस आमेन. आज सुद्धा संधि है, आज सुद्धा संधी पण आहे, आज संधि है, आज संधी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज या दिवसामध्ये शैतान पती पत्नीमध्ये खूप भांडणं लावत आहे, आणि पती पत्नीमध्ये वासना टाकत आहे, पतीला आणि पत्नीला. का?
कारण पत्नीकडे एक मोबाईल आहे, पतीकडे एक मोबाईल आहे, आणि ती त्या मोबाईल मध्ये, हा या मोबाईल मध्ये रोज फोन आहे आम्हाला, आणि मी चर्चला सांगितलं पाहिजे. आणि त्यामुळे शैतान हळू 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 नातं तोडत चाललाय पती पत्नीचं. आणि प्रॉब्लेम हा आहे की आज दिवस पर्यंत केस गेल्यात, सोड चिठ्ठी पर्यंत. सिस्टर, का तुम्ही निर्णय नाही घेत? ब्रदर, तुम्ही का निर्णय नाही घेत की जेवढं मी मोबाईलशी बोलतो त्याच्यापेक्षा जास्ती मी येशूशी बोलेल? यस आमेन. जेवढं मी लोकांशी बोलतो त्याच्यापेक्षा जास्ती मी देवाशी बोलेल. यस आमेन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि मग बघा तुमच्या हृदयात किती मोठी शांती असेल. यस, यस, असं होतंय. सेवक लोक पडतात, सेवक लोक. वाय? का? त्यांनी मिस्र देशाकडे आपलं तोंड वळवलंय. यस. कुठं वळवलंय? मिस्राकडे. आणि मिस्र देश हाक मारतो, ये ये ये. आणि तुम्ही म्हणलं पाहिजे, ए शैतान, समुद्राने तुम्हाला मला वेगळं केलेलं आहे. यस. मी परत पोहत तुझ्याकडे येणार नाही. माझं आणि तुझं नातं तुटलंय. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना देवाचं वचन कळतंय. बायबल सांगतं लोटाची बायको आणि त्याचे लोक जे होते, मुली आणि जावई, त्यांना संधी होती. देवदूत हात पकडतोय आणि पुढे नेतोय. कुठं? देवाबरोबर चालायला. पण बायबल सांगतं यांनी कुठं बघितलं? मागे. हा? आणि देव म्हणला होता मागे बघायचं नाही, मागे बघायचं नाही. आणि बायबल सांगतं त्यांनी काय बघितलं? मागं बघितलं. मागं बघितलं. का? मागून मी नेहमी दोनदा तीनदा संदेश आलाय, मागून आवाज येत होते, ए लोटाची बायको, पार्लर उघडलंय. हे लोटाची बायको, चला आज आपला सिस्टर लोक काय करतात? फंक्शन आहे आज. कुठली पार्टी? किटी पार्टी. किटी पार्टी आहे. मागून त्यांच्या मुलीला आवाज येत होता, ए लोटाची बायको, आज नवीन पॅकेज आलेलं आहे. यस. मोबाईलचं. पण देवदूत म्हणत होता, हे सगळं खोटं आहे, माग बघू नका. Yes. माग बघू नका. पुढे देव बोलवतोय. Yes. पुढे चाला, पुढे चाला, पुढे चाला. पहा तुमच्यासाठी आशीर्वाद आहे. Yes, amen. आग येणार नाही. Yes. तुम्ही मरणार नाही. Yes, amen. पण बायबल सांगतं लोटाच्या बायकोला कळालं, तिच्यावरती तो आवाज प्रबळ झाला. कुठला आवाज? मागचा आवाज. आणि बायबल सांगतं तिने काय केलं? मागं पाहिलं आणि ती काय झाली? पिठाचं काम. काय मिळालं? काहीच नाही. फसवली गेली. यस. म्हणा शैतान फक्त फसवायचं काम करतो, सैतान फक्त फसवायचं काम पण करतो. माझा देव माझा देव माझ्यासाठी माझ्यासाठी मोठं कार्य करतो. मोठं कार्य करतो. आणि बायबल सांगतं लोटाने बायको गमावली, बायकोने आपल्या नवऱ्याला गमावलं, आणि त्याच्या मुलींनी बी. पुढे जाऊन तुम्ही वाचा काय केलं. आणि त्यांचे जावई बी गेले. फक्त त्यांनी देवाचा आवाज ऐकला असता तर. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कि लोक समज में आ रहा है? कि लोकांना देवाचं वचन कळते. आपले हात वर करा, पवित्र हात वर करा, म्हणा येशूच्या नावात. येशूच्या नावात 2024 मध्ये 2024 मध्ये ज्या गोष्टी मला येशूच्या बरोबर चालू देणार नाही, ज्या गोष्टी मला येशू बरोबर चालू देणार पुढे नाही, जाऊ देणार नाही, मला जाऊ देणार नाही, मग ते कुणी असो, मग ते कुणी असो, प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात मी ते कट करत आहे. मी ते कट करत आहे आणि मी पुढे जायचा निर्णय घेतोय आणि मी पुढे जायचा निर्णय घेतोय येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. कारण पुढे माझ्यासाठी पुढे माझ्यासाठी तारणाचा मुकुट आहे, तारणाचा मुकुट आहे, गौरवाचा मुकुट आहे, गौरवाचा मुकुट आहे, स्वर्गातील मानना आहे, स्वर्गातील मानना आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकातून जिवंत पाणी आहे, ख्रिस्त म्हटलेल्या खडकातून जिवंत पाणी आहे. माझी शक्ती नवीन केली जाणार, माझी शक्ती नवीन केली जाणार, मी मोठ्या रीतीने वापरला जाणार, मी मोठ्या रीतीने वापरला जाणार, मी साक्षीदार बनणार, मी साक्षीदार बनणार, माझ्या मुखात देवाचं गाणं असेल, माझ्या मुखात देवाचं गाणं असेल, मी दूध आणि मध वाहणारा देश पाहणार, मी दूध आणि मध वाहणारा देश पाहणार, मी मिस्राचं तोंड परत बघणार नाही, मिस्राचं तोंड परत बघणार नाही, कारण जुना माणूस मेलेला आहे, कारण जुना माणूस मेलेला आहे, मी नवीन निर्मिती मी आहे, नवीन निर्मिती आहे, मी न्यायीपणामध्ये मी न्यायीपणामध्ये आणि शांतीमध्ये आणि शांतीमध्ये आणि देवाच्या आणि स्वभावामध्ये देवाच्या स्वभावामध्ये येशूच्या नावात येशूच्या नावात स्थापलेलो आहे. स्थापलेलो आहे. सिस्टर, मी तुला भविष्य सांगतो. यस आमेन. ब्रदर प्लीज कृपा करून ऐका, मी तुम्हाला भविष्य सांगतो. ज्या दिवशी तुम्ही शैतानाला नाही म्हणायचं ठरवलं, यस, लक्षात ठेवा, त्या क्षणाला स्वर्ग तुमच्यासाठी कल्पनेच्या पलीकडे कार्य करेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझा प्रश्न, मी देवाला प्रश्न नाही विचारत, मी बायबलला विचारतोय.
का प्रभू तू योसेफा पुढे पोटिफरच्या बायकोला आणलं? तुला माहित होतं ना तो तरुण आहे. ते म्हटलं मला तपासायचंय. का प्रभू तू गल्ल्यातला दाविदा पुढे आणलं? ते म्हणतो मला तपासायचंय की गल्ल्यात पुढे दावीद उभा राहतो नाही. गल्ल्याचे भाव दाविदाचे भाव काय म्हणले? मागे जा, लढाई काय बघायला आला? शौल म्हणला तुला जमणार नाही, तू बाळ आहे, शस्त्र तुला घाल, हे चिलकत घाल, तलवार घे. दावीद म्हटला याची काय मला परीक्षा नाही झाली, मला याचं काही शिक्षण नाही मिळालं, मी यहोवाच्या नावाने आलोय. दाविदाने जर भावांचं ऐकून घरी गेला असता किंवा शौलाचं ऐकून तो गल्ल्यात पुढे उभा राहिला नसता, आणि तो गल्ल्यात पुढे उभा नसता राहिला तर तो राजा नसता झाला. म्हणा माझ्या मागे परीक्षा येणार, परीक्षा येणार, मोह येणार, मोह येणार, वासना येणार, वासना येणार, म्हणा विचार येणार, विचार येणार, पण घ्यायचे किंवा नाही, पण घ्यायचे की नाही हे माझ्या हातात आहे, हे माझ्या हातात आहे. म्हणा मी धिक्कारणारा बनणार, मी धिक्कारणारा बनणार, स्वीकारणार नाही, स्वीकारणार नाही. कारण मला माहित आहे, मला माहित आहे माझी किंमत, माझी किंमत या शैताना बरोबर नाहीये, या शैताना बरोबर नाहीये, माझी किंमत येशू बरोबर आहे, माझी किंमत येशू बरोबर आहे. आणि धन्य ते लोक जे येशू बरोबर आपली तुलना करतात. जगा बरोबर नाही करत. तेरे पास फ्लैट है, तेरे पास बंगला है, तेरे पास गाड़ी है, मेरे पास यीशु है. मेरे पास क्या है? यीशु है. क्या है? यीशु. देखेंगे कौन टिकता है. यस. एक भूकंप तुझी बिल्डिंग खाली. यस. पास्टर तुम्ही कडक बोलतो. कडक नाही, प्रॅक्टिकल बोलतो. यस. जपान मध्ये भूकंप झाला असं म्हणतात. जपान मध्ये 7 मजली म्हणजे 7 मजली, आपल्या इथं फक्त 2च मजली उडान पूल आहे, त्यांच्या इथं 7 मजली आहे. लय गर्व आहे, गर्व. असा भूकंप झाला, वर चालणारे लोक कुठे चालायला लागले? खाली. हा, कुठे चालायला लागले? खाली. नम्र म्हणा, नम्रता. नम्रता देवाला खूप आवडते, देवाला खूप आवडते, प्रचंड आवडते, प्रचंड आवडते. कारण येशू नम्र झाला, कारण येशू नम्र झाला, देवासूनी मानव झाला, देवासूनी मानव झाला. त्याची इच्छा आहे मी देखील, त्याची इच्छा आहे मी देखील नम्र असावं, नम्र असावं. आणि नम्रता उंच करते. या समय जो गल्ल्यात येणारच सिस्टर, पोटिफरची बायको येणार, मिसर देश येणार, फारो येणार, मोबाईल येणार, मित्र येणार, मैत्री. हो म्हणायचं का नाही म्हणायचं तुझ्या हातात आहे. जर तू नाही म्हटली आणि देवाबरोबर पुढे चालायचं ठरवलं, तू स्वर्गाचे लाडकं लेकरू बनशील. तुझे सगळे लाड पुरवले जातील येशूच्या नावामध्ये. ना मला सांगा, इस्रायलचे सगळे लाड पुरवले गेले का नाही? पुरवले गेले. मिसर यातून बाहेर आल्यावर बोला बोला, पुरवले गेले. त्यांच्या नाका तोंडातून एवढं मांस त्यांनी खाल्लं का नाही? खाल्लं. ए कम ऑन, टॉक टू मी. खाल्लं. खाल्लं. तुम्ही खूप वरडायला लावता. खाल्लं किंवा नाही? खाल्लं. जिवंत पाणी मिळालं का नाही? मिळालं. रोज नवीन कपडे मिळाले का नाही? मिळाले. पाय सुजले का नाही? सुजले. ऊन लागलं का नाही लागलं. रात्री अग्निस्तंभात त्यांना प्रकाश मिळाला का? मिळाला. सगळ्यात जास्ती हॅलोजन होते. यस. येशू स्वतः मोठा प्रकाश त्यांना होता. या समय आणि दुपारी त्यांना सावली होती का? होती ना. कुठल्या शत्रूने हरवलं का? नाही हरवलं. काय कमी पडलं का? नाही पडलं. काय लाड झाले बघा. बघा, लाड झाले स्वर्गाकडून. तो स्वर्ग तुझे लाड पूर्ण करणार आहे. तो स्वर्ग तुझे लाड पूर्ण करणार आहे. शैतान जो आहे, मांजर जशी उंदराला खेळवते, मैं तेरी मैत्रीण हो, मी तुझी मैत्रीण है, बघ मी तुझ्यावर प्रेम करते, खेळतो खेळतो खेळतो, एक अशी वळ देती मांजर की उंदीर गुल आणि म्हणते आजा मेरे पेट में. शैतान जाळं टाकणार आहे. म्हणा, शैतान जाळं टाकणार आहे. शैतान जाळं टाकणार आहे. मी त्याच्या युक्तीविषयी आजान नाहीये. मी त्याच्या युक्तीविषयी आजान नाहीये. मन बायबल मधले एक शेवटचं वचन, इफी 4:27. इफी 4:27. इफी 4:27. जोरात वाचा. आणि शैतान. हा, वेट सगळ्यांना मिळालं. इफी 4:27. इफी 4:27. इफी 4:27. हा. आणि शैतानाला ठिकाण देऊ नका. या समय ओ गॉड, तुम्ही केव्हा परत एकदा सिस्टर. आणि शैतानाला ठिकाण देऊ नका. नाही, तर तो बाहेर आहे, त्याला ऐकू द्या. आणि शैतानाला ठिकाण देऊ नका. जरा तुमच्या मोबाईलला ऐकू द्या. हा. आणि शैतानाला ठिकाण देऊ नका.
यस आमेन. कोण सांगतंय? कोण बोलतंय? बोलतोय. यस. याचा अर्थ शैतान काय घेणार आहे? ठिकाण. म्हणून बायबल सांगते त्याला ठिकाण देऊ नका. त्याला ठिकाण देऊ नका. त्याला ठिकाण देऊ नका. सिस्टर, जर मी तुम्हाला एक एक लोक आम्हाला काय प्रार्थना करायला लावतात आणि मी काय ऐकतोय हे जर तुम्ही सांगितलं ना, तुम्हाला तुम्ही केव्हा शैतानाच्या नादी नाही लागणार, केव्हा नाही लागणार. एवढा वाईट आहे तो, एवढा वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. परत एकदा वाचूया, चर्च वाचूया शेवटचं वचन. 1 2 गो. कसा शैतान ठिकाण घेतो ते सांगा पास्टर. तो तुमच्या आत नाही येऊ शकत, तो तुम्हाला हात नाही लावू शकत, फक्त तो तुम्हाला विचार देतो. काय देणार? विचार. पहिला विचार, अरे का चर्चला जाते, तुझा तरुण पण किती भारी आहे, देख तू जग में रह के कितना मिला सकता है, काय फायदा आहे, थोडे एक पॅक पिऊन टाक. आज मुली देखील दारू पितात आणि मुली देखील सिगरेट वळतात. हाय हाय. कारण त्याला माहिती आहे यांचं शरीर काय आहे, पवित्र आत्म्याचं मंदिर. त्याला कसं खराब करायचं हे शैतानाला माहिती आहे, पण तुम्हाला मला माहिती आहे त्याला कसं तुडवायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक माझ्याकडे, आई एक माझ्याकडे आली, ते म्हणली पास्टर माझी मुलगी नेहमी नशेमध्ये असते, नेहमी नशेमध्ये. तरुण मुलगी काय ते आईच्या जीवाला वाटत असेल. एक गव्हर्नमेंट ऑफिसर ह्या बॉम्बे मध्ये माझ्याकडे आला, तो पास्टर मी मोठ्या हुद्द्यावरती आहे, माझा मुलगा ड्रग्स घेतो, माझं बायपासचं ऑपरेशन झालंय, पास्टर आमच्या घरात सुख नाहीये, मोठ्या हुद्द्यावर आहे. शैतानाला माहिती आहे तुम्हाला कसं पकडायचं, पण जे येशू ख्रिस्तामध्ये आणि जे देवाबरोबर संगती करतात, जे देवाबरोबर चालतात, त्यांना तो नाही पकडू शकत. म्हणा त्यांना तो नाही पकडू शकत. कारण जे आपला देव जाणतात, ते बलवान होतील. म्हणा बलवान होतील. कसे होणार? बलवान होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो 2023 पर्यंत ज्या शैतानाने तुम्हाला पुढे जाऊ नाही दिलं, ती प्रत्येक शक्ती मी येशूच्या नावात तोडत आहे. यस आमेन. आणि मी अशी प्रार्थना करतो की 2024 मध्ये तुम्ही एवढं येशूमध्ये पुढे चालावं की तुमच्याद्वारे योशुआसारखं मोठमोठे चमत्कार व्हावे. आमेन. योशुआला कुणी थांबवलं नाही, सूर्याने नाही थांबवलं. तर ज्यावेळेस गिबोनाच्या खोऱ्यात लढाई चालू होती, सूर्य मावळायला आला, योशुआ म्हणला ए सूर्या थांब. आणि बायबल सांगतो सूर्य थांबला. सूर्य थांबला. रेडिओ बायबल, तुमचं बायबल वाचायचं शिका, हे बायबल तुम्हाला अद्भुत दाखवेल. सूर्य थांबला. कुणी थांबवला? याचा अर्थ योशुआला कुणी थांबवू नाही शकलं विजय मिळवण्यापासून. तुम्हाला कुणी नाही थांबवणार. आमेन. विजय मिळवण्यापासून. आमेन. सिस्टर, मोह येणार, परीक्षा येणार, सर बायबल सांगते येशूला देखील मोह आले. शेवटचं वचन आणि आपण प्रार्थना करूया. हेब्रीकरास पत्र 4था अध्याय. हेब्रीकरास पत्र 4था अध्याय वाचूया. हेब्रीकरास पत्र 4था अध्याय आणि 15 वचन सिस्टर. कारण आपल्या अशक्तपणाचा त्या 14-15. तर आकाशामध्ये पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. ओके. म्हणून आपण आपले विश्वासाचे पत्करणे बळकट धरूया. कारण आपल्या अशक्तपणाचा त्याला सहानुभव होत नाही असा प्रमुख याजक आपल्याला नाही. हा ऐका नीट ऐका. वाचायचं म्हणून आणि ऐकायचं म्हणून ऐकू नका. परत एकदा सिस्टर 14 वचन. तर आकाशामध्ये पार गेलेला देवाचा पुत्र म्हणजे येशू बद्दल बोलले. येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे. ओके. म्हणून आपण आपल्या विश्वासाचे पत्करणे बळकट धरूया. हा. कारण आपल्या अशक्तपणाचा ज्याला सहानुभव होत नाही असा प्रमुख याजक आपल्याला नाही. म्हणजे त्याला माहिती आपण अशक्त आहोत, त्याला माहिती आपण याच्यात आहे, पण त्याला बायबल पुढे सांगतो व्हेरी इम्पॉर्टंट. तर तो सर्व प्रकारे आपल्या सारखा पारखलेला होता. कोण? येशू. ऐसिड कोण? येशू. नाही तुम्हाला नाही कळालं कोण पारखलेला होता? येशू. याचा अर्थ येशूला प्रत्येक परीक्षा आली. यस. शैतान म्हटला तुला सगळं जग देतो, मला नमन कर. येशू काय म्हटला? तो म्हणू शक मनातल्या मनात येशू काय म्हटलं सांगतो मी, तुझ्या बापाचं आहे का जग? फसवून घेतलं ना आदामाकडून,
तुला दाखवतो, वधस्तंभावरून उठू दे फक्त मला. सगळा स्वर्गात आणि पृथ्वीवर अधिकार मला मिळेल. यस आमेन. तुम्ही शैतानाशी बोलणारे पाहिजे, यस. त्याच्या तोंडावरती मारणारे पाहिजे. यस. ना पुढे असं लिहिलंय, तरी पापविरहित होता. येशू पारखलेला होता. सगळी परीक्षा आली येशू पुढं. पाया पड, मी जग देतो, देवाचा पुत्र आहे, उडी टाक, भाकर धोंड्याला बनव. येशू म्हणला, शैतान तू फसवणार आहे, तुझं कोण ऐकणार आहे. आणि बायबल सांगते ज्यावेळेस परीक्षा संपली, देवदूत आले आणि येशूची सेवा करायला लागले. यस आमेन. देवदूत आले आणि येशूची सेवा करायला लागले. त्याच्या पहिले का नाही आले, माझा प्रश्न आहे. का नाही आले? कारण प्रत्येक जण तपासला जातो. यस आमेन. प्रत्येक जण तपासला जातो. प्रत्येक जण तपासला जातो. येशू ख्रिस्त बायबल सांगतं पारखलेला होता. यस आमेन. कोणी पारखलं? देवानं. कोणी पारखलं? देवानं. कारण तो देहात होता. यस. आत्म्यात पूर्ण आत्म्यात देव होता, पण तुमच्या माझ्यासारखा होता. लिहिलंय हे वाचू 15 वचन. कारण आपल्या अशक्तपणाचा ज्याला सहानुभव होत नाही. सहानुभव म्हणजे आपल्याला त्याला कळत नाही की मी देखील याच्यातून चाललोय, असा आपला देव नाही. त्याला माहित आहे तुम्ही कशातून चाललेले आहात. यस. पुढं असा प्रमुख याजक आपल्याला नाही. ओके. तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता. ओ, तो आपल्याप्रमाणे पारखलेला होता. पण पुढे असं लिहिलंय, तरी पापविरहित होता. याचा अर्थ येशूने जर पृथ्वीवर जय मिळवला, तर तुम्ही आणि मी येशू मध्ये जय मिळवू शकतो. आमेन. जर येशू पापविरहित राहिला, तर तुम्ही आणि मी येशू मध्ये पापविरहित राहू शकतो. यस आमेन. कारण त्याची कृपा आपल्याला मिळालेली आहे. आमेन. की लोक समज में आ रहा है, की लोक समज में आ रहा है ना. पुढे असं लिहिलंय, वाचूया. तर आपल्यावर दया व्हावी. आपल्यावर दया व्हावी, परीक्षेत, मोहात आणि प्रत्येक संकटात आपल्यावरती दया व्हावी. आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी. आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी. कृपा मिळावी. म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. आपण धैर्याने येशू जवळ जाऊया. फक्त रविवारी नाही, रोज. यस. रोज. यस. रोज कृपा. यस. जेवढा तुम्ही येशू बरोबर जाणार, रोज कृपा, आमेन. रोज अभिषेक, यस आमेन. रोज सामर्थ्य, आमेन. रोज विजय. आमेन. की लोकांची इच्छा असं व्हावं. यस. की लोकांची इच्छा असं व्हावं. यस. भाविकांमध्ये तुमच्यावर काय व्हावी? कृपा. हा, परत एकदा 15-16 वचन, शेवटचं वचन. तर आपल्यावर दया व्हावी. आपल्यावर काय व्हावी? दया व्हावी. हा. आणि योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी. योग्य वेळी सहाय्य होण्यासाठी आपल्याला कृपा मिळावी. आपल्याला काय मिळावी? कृपा. काय मिळावी? कृपा. आणि कृपेमुळेच तर आपण जगतोय. यस आमेन. कोणाची कृपा आहे? येशूची. पण देवाची इच्छा रोज कृपा असावी. यस आमेन. काय असावी? रोज कृपा असावी. हा, पुढे असं लिहिलंय, आणि धैर्याने. धैर्याने. म्हणून आपण धैर्याने हा, कृपेच्या राजासनाजवळ जाऊया. हा, हालेलुया. कोणाच्या आमेन. जवळ जाऊया? ज्या गोष्टी तुम्हाला कोणाला सांगता येत नाही. यस. सिक्रेट सांगतो. ना पतीला, ना पत्नीला, ना आईला, ना बापाला, ना मित्राला. प्रत्येक गोष्ट येशू ख्रिस्ताला तुम्ही सांगू शकता. यस आमेन. पण पास्टर देवा पुढे कसं काय बोल? नो, तू बोलायच्या अगोदर त्याला माहिती आहे तुझ्याकडे काय आहे. यस आमेन. तुला अशक्तपणा आहे, तुला त्रास आहे, तुला याच्यातून वर येत नाही, धैर्याने ये. आणि म्हण, हे प्रभू, उद्या पुत्र कसा आला? धैर्याने आला. काय म्हणलं? माझा बाप आहे, मारलं तर मारलं, Yes. नौकर म्हणून ठेव, पण तुझ्या घरात ठेव. यस. बोलला का नाही? बोलला. बोलला का नाही? बोलला. पण बापाने नौकर केला का पुत्र केला? पुत्रच केला. देव तुम्हाला केव्हा नौकर नाही करणार, आमेन. केव्हा खाली नाही पाडणार. यस आमेन. देव नेहमी तुम्हाला मुलगा आणि मुलगी म्हणून उंच करेल. यस आमेन. कोणाला पास्टरला बी सांगायला नाही तुम्हाला जमत असेल, सिस्टरला नाही, येशूशी बोला. यस आमेन. प्रभू, हा शक्तपणा आहे बाबा माझ्यात. प्रभू, या गोष्टी जमतच नाही बघ आपल्याला. प्रभू, हे नातं तुटतच नाही बघ आपल्याशी. हा मोबाईल एखाद्या लोचुंबकासारखा चिटकलाय बघ मला. देव म्हणेल, तुम्हाला सांगितलं, आता बघतो याच्याकडे. यस. आता तुला कृपा देतो बघ. यस. आता तुझ्यावरती दया केली जाईल बघ. यस आमेन. आणि मग तुम्हाला एवढा आनंद होतो. Yes. ओह, यस. तुम्हाला वाटतं देवाने मला म्हणून कोणाकडे, कोणाच्या दयासनावर रोग गेलं पाहिजे? येशूच्या. कोणाच्या दयासनावर? येशूच्या. तुम्हाला जर रडायचंय, अश्रू गाळायचे, तुमचे अश्रू खूप मौल्यवान आहे बरं का. ह्या जगापुढे गाळू नका. हे जग म्हणेल ढोंग करतीये. पण देव तुमचे अश्रू बॉटल मध्ये साठवेल. यस आमेन. आणि ज्यांनी तुला रडवलंय ना, नीट ऐक मी काय सांगतोय.
ज्याने तुम्हाला रडवलंय, योग्य वेळी देव त्या अश्रूकडे पाहिल आणि म्हणेल माझ्या मुलीला कुणी रडवलं, माझ्या मुलाला कुणी रडवलं, तुला नक्की त्याच्या पुढे गेलंच पाहिजे. यौसेपाच्या भावाने प्रचंड रडवलं यौसेपाला, पण ते म्हणला तुम्हाला जर धान्य पाहिजे दुष्काळात तर कोणाकडे गेलं पाहिजे? यौसेपाकडेच गेलं पाहिजे. कोणाकडे गेलं पाहिजे? यौसेपाकडेच. कोणाकडे गेलं पाहिजे? यौसेपाकडे. हे दाविदाच्या भावांनो, तुम्ही म्हणला लढाई पाहायला आला, घरी जा. आता तुमचा राजा कोण होणार? दावीद. याला म्हणतात देव. यस समेल. कि लोक समज में आ रहा है. उभे राहा आपल्या जागेवर, उभे राहा आपल्या जागेवर, उभे राहा. आणि ज्या गोष्टी तुम्हाला प्रभू बरोबर चालू देत नाही त्या कट करा. आज येशूच्या नावात कट करा. आज मी तुमच्या पुढे उभा राहतो येशूच्या नावामध्ये. उभे राहा, डोळे बंद करा, आपले डोळे बंद करा. लिबा शेख रमा कॉमन कॉयर लवकर लवकर येऊया. आपले डोळे बंद करा, आपले डोळे बंद करा. देवाने आपल्याला मिस्र देशातून म्हणजे अंधाराच्या सत्तेतून काढलंय. परत मिस्र्याकडे आपले तोंड वळू नका. तिथं गुलामी आहे, तिथं फारो आहे, कष्टाची भाकर आहे, त्या ठिकाणी अंधार आहे, जगातली घाण आहे मिस्र देशात. पण देव तुला पुढे घेऊन जाऊ इच्छितो. देवाची इच्छा तू पुढे चालावं. सिस्टर, देवाची इच्छा तू पुढे चालावं. ते रिलेशन कट कर जे तुला पुढे चालू देत नाही. त्या गोष्टी कट कर येशूच्या नावामध्ये जे तुला ख्रिस्तामध्ये वाढू देत नाही. आज तुला त्रास होईल, त्रास होईल, त्रास होईल. येशू ख्रिस्ताला एवढा त्रास आपल्यासाठी झाला, पण बायबल सांगतं देवाने एवढं गौरव येशूला दिलं की सर्व नावापेक्षा श्रेष्ठ येशूचं नाव आहे. पण तो आपल्यासारखा पारखलेला होता, तो या सगळ्यातून गेला. आपले डोळे बंद करा. तुम्हाला माहित आहे देवाशी काय बोलायचं. मला सांगायची गरज नाहीये. मला काय बोलायचं मला माहित आहे देवाशी. प्रभूला सांगा या गोष्टी मला वाढू देत नाही. प्रभू, माझा आळस मला वाढू देत नाही. देव म्हणतो अरे आळशा, मुंगीकडे पहा. मुंगीचे मार्ग शिक. मुंगीकडून मार्ग शिक. ती उन्हाळ्यात आपलं अन्न गोळा करते का तिला माहित आहे पावसाळा येणार आहे आणि मग त्यावेळेस मला अन्न नाही मिळणार. आत्ताची वेळ येशूसाठी जगायचं. कारण अशी वेळ येईल येशू आल्यानंतर लोक म्हणतील प्रभू मला एक चान्स दे. श्रीमंत माणूस नरकातून काय म्हटला? एकदा लाजराला पाठव, एकदा लाजराला पाठव. देव म्हटला गोष्ट संपली. इकडून कोणी येऊ शकत नाही आणि तिकडे कोणी जाऊ शकत नाही. गोष्ट संपली माझ्या मुला. आणि बायबल सांगतं श्रीमंत माणूस रडायला लागला आणि श्रीमंत माणूस म्हणला मला 5 भाऊ आहेत, त्यांना जाऊन सांगू दे लाजराला. देव म्हटला गोष्ट संपली. आता वेळ आहे ब्रदर, सिस्टर, आता वेळ आहे. देव तुम्हाला चमकवणार आहे 2024 मध्ये. देव तुमच्याद्वारे अद्भुत कार्य करेल. धीर सोडू नका, धीर सोडू नका. परीक्षा मोह येणारच, पण बायबल सांगतं देवाची कृपा आपल्यावरती आहे. आणि तुम्ही जर देवाच्या बाजूने उभं राहिला तुमचा मान करण्यात येईल. तुमचा मान करण्यात येईल. समुद्र दुभागला जाईल तुमच्यासाठी. इस्रायल लोकांनी ठरवलं पुढे जायचं आणि देवाने ठरवलं मार्ग काढायचा. आज देव तेच तुमच्याद्वारे करेल. लिमा शेखे रबांदा बा खोराते बी आलाबा. फादर, प्रभू येशूच्या नावात मी अधिकार घेतो. आणि जो शैतान या चर्चच्या लोकांना, जे लोक ऑनलाईन पाहते त्यांना ख्रिस्ताबरोबर पुढे चालू देत नाही. मग ते मोह असो, वासना असो, मैत्रीण असो, मित्र असो, रम्मी असो, जग असो, मोबाईल असो, जे काही जगातले आकर्षण असो, येशूच्या नावात मी कट करत आहे. येशूच्या नावात मी ते नाश करत आहे. आणि मी आज्ञा देतो येशूच्या नावात पुढे चाला, पुढे चाला येशू बरोबर. कारण देव तुमच्यासाठी समुद्र दुभगणार आहे. तुम्ही फारोला केव्हा बघणार नाही. तुम्ही गुलामगिरीत नाही, स्वतंत्र देवाचे लेकरं आहात. देवाने तुम्हाला पुढे न्यायचं ठरवलंय. तू भांडू नको.
देवाला तुझी लढाई लढू दे. तू आवाज वर करू नको, स्वर्गातून देवाला आवाज मारू दे. मग बघ शौलाला कसं बदलावं लागतं. आमेन. तू आपला न्याय नको करू, देवाला तुझा न्याय करू दे. हालेलुया. तुझं रडणं देवाला माहित आहे. सगळ्या सिक्रेट गोष्टी देवाशी बोलत जा. जे तुम्हाला जमत नाही ते देवाशी बोला, कारण देवाला सगळं माहित आहे तू सांगायच्या अगोदर. पण देवाची इच्छा आहे तू तोंड उघडावं. लिमा शेके रमांदबे रोशे ब्रेकेत निहाला माखाला बांधबे लानी मी होलो बोशे. अन्य भाषेत प्रार्थना करा, अन्य भाषेत प्रार्थना करा, अन्य भाषेत प्रार्थना करा. लिबा शेके रबाखाला बांधबे. फादर, मी प्रत्येक लोक जे इथं उभे आहेत, जिथं आलेले आहेत, त्या सगळ्यामधून सगळे शैतानाला मिळालं ठिकाण, शैतानाला मिळाले अधिकार त्यांच्या जीवनात मी कट करतो येशूच्या नावामध्ये. आमेन. देवाच्या लोकांनो, जो खरा माणूस देवानुसार न्यायी पण व खरी पवित्रता याच्यामध्ये आहे, त्याच्यात तुम्हाला उभं राहायचंय. त्याच्यात तुम्हाला उभं राहायचंय. तुम्ही पवित्रते शोभता ब्रदर, का तुम्ही देवाचे लेक आहात. फादर, मी प्रत्येक डोक्यापासून पायापर्यंत असलेले आजार, आपल्या आजारी भागावर हात ठेवा. प्रत्येक कॅन्सर, प्रत्येक आजार, प्रत्येक शरीरातल्या वेदना, जो आजार त्यांना पुढे जाऊ देत नाही, जी गरिबी त्यांना पुढे जाऊ देत नाही, जी दारू त्यांना पुढे जाऊ देत नाही, जे जगातले मित्र त्यांना पुढे जाऊ देत नाही, हे सगळे नाते आणि शैतानाचं कार्य आणि आजार मी नाश करतो येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये. आमेन. कॅन्सर वितळला जा येशूच्या नावात. रक्त शुद्ध हो येशूच्या नावात. आमेन. ऑपरेशन कॅन्सल हो येशूच्या नावात. येस. आमेन. सगळी परिस्थिती बदलली जा येशूच्या नावात. आणि आजपासून डोक्यापासून तर पायापर्यंत आरोग्य व्हायला लागे येशूच्या नावात. आमेन. डोक्यापासून तर पायापर्यंत आरोग्य व्हायला लागे येशूच्या नावात. हालेलुया. फादर, माझी प्रार्थना आहे, आजपासून एकही तांबडा समुद्र त्यांच्या पुढे उभा नाही राहणार. कारण बायबल सांगते आमच्या पुढे तू चालत आहे. तो डोंगराला सपाट करणारा देव आहे. आमेन. तो वाकडे मार्ग सरळ करणारा आहे. त्यांच्या घरातली दारू निघून जा येशूच्या नावात. आमेन. दारूच्या आत्मे, भांडणाचे आत्मे, कर्जाचे आत्मे, टेन्शनचे आत्मे, पती पत्नीला वेगळं करणारे आत्मे निघून जा येशूच्या नावात. येशूच्या नावामध्ये निघून जा. आमेन. आम्ही पवित्रतेत उभे राहणारे आहोत. हालेलुया. फादर, मी तुझे आत्मिक, शारीरिक, बौद्धिक आशीर्वाद आणि तुझं आरोग्य यांच्यासाठी मोकळं करतो येशूच्या नावात. आमेन. आपले दोन्ही हात वर करून म्हणा, मी सगळे आशीर्वाद स्वीकारत आहे आशीर्वाद स्वीकारत आहे. प्रभू येशूच्या नावामध्ये. येशूच्या नावामध्ये. म्हणा, मी देवाच्या वचनानुसार मी देवाच्या वचनानुसार विचार करणार. मी विचार करणार. माझ्या मनाचं नवीनीकरण मी करणार. माझ्या मनाचं मी नवीनीकरण. मी शैतानाला ठिकाण नाही देणार शैतानाला ठिकाण नाही देणार. प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. तर तुम्ही पहिली वेळेस मला बघताय ऑनलाईन, आणि तो पहिली वेळेस आला, येशू ख्रिस्त तुमच्यावरती प्रेम करतो, आमेन. त्याचा अनुभव घेऊन पहा तो किती चांगला आहे. हालेलुया. प्लीज माझ्या मागे तुम्ही पूर्ण हृदयाने विश्वास आणि अर्थ समजून ही प्रार्थना बोला. बोलिया, हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला, माझ्यासाठी आलेला आहे. माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिले आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, त्या दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. मला क्षमा कर प्रभू. मला क्षमा कर प्रभू. हे प्रभू येशू, हे प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव. माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयात ये माझ्या हृदयामध्ये ये. आजपासून. आजपासून प्रभू येशू, प्रभू येशू, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवते. सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन मी स्वीकारत आहे मी स्वीकारत प्रभू येशूच्या नावात. प्रभू येशूच्या नावात. फादर, आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आमेन. प्रभू येशूच्या नावात एक जोरात टाळी प्रभूला वाजूया. बोलो येशू मसीह की. प्लीज खाली बसा.